बीडच्या उमा किरण क्लासेसमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाचं प्रकरण उघडीस आल्यानंतर आरोपींनी आणखी काही विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याच्या चर्चा दबक्या आवाजामध्ये सुरू झाल्या। सध्या या घटनेची सर्वत्र मोठी चर्चा होते। त्या घटनेतील पीडित मुलीच्या वडिलांना आमच्या मुलींवरही त्या क्लासेसमध्ये असंच अन्याय झाल्याचे जवळपास 20 फोन कॉल्स आल्याचा गौप्यस्फोट आमदार धनंजय मुंडेंनी केला होता। दुसरीकडे पोलिसांचा संशय आणखी वाढला आणि पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी जाहीर आवाहन केलं की उमा किरण शैक्षणिक संकुलात कुणाचा लैंगिक छळ झाला असेल तर त्या पीडितांनी माहिती आणि पुरावे सादर करावेत। त्याला प्रतिसाद म्हणून मंगळवारी अटकेतील आरोपी विजय पवार विरुद्ध एका माजी सैनिकानं आपली तक्रार दाखल केली आहे। त्यांनी सांगितलं की आरोपीच्या शाळेमध्ये माझ्या मुलीला प्रचंड टॉर्चर करण्यात आलंय। विजय पवारने तिला सुद्धा बॅड टच केला। तक्रार केल्यानंतर पवार काही साधा माणूस नाहीये, तुमच्यासारख्या जातीच्या लोकांना माझ्या शाळेत थारा नाहीये अशी धमकी देखील त्याने दिली। त्या संदर्भात 2 वर्षांपूर्वी आपण तक्रार सुद्धा दाखल केलेली होती, मात्र कसलाही न्याय आतापर्यंत मिळालेला नाही। मी 21 वर्ष देशसेवा केली, माझी सैनिक आहे, त्याच्या लेकराला जर अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य लोकांचं काय होत असेल असा प्रश्न सुद्धा त्यांना पडलेला होता, असं म्हणत आता त्यांनी पुन्हा एकदा आपली तक्रार नोंदवलेली आहे। त्यांची पूर्ण तक्रार काय आहे? उमा किरण शैक्षणिक संकुलात सेक्स रॅकेट चालत असल्याचा आरोप कुणी केलाय? आमदार संदीप क्षीरसागरांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडूनही ते पुन्हा वादात का सापडलेत? सर्व अपडेट जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांचा राजकीय वरदहस्त मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी जवळी आणि बीडच्या शैक्षणिक क्षेत्रातील पॉवरफुल माणूस अशा गोष्टींमुळे आजपर्यंत आरोपी विजय पवार विरोधात तक्रार देण्यासाठी कुणीही पुढे येत नव्हतं। पण 26 जूनला विनयभंग आणि पोक्सोचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे अनेक कारनामे आता समोर येऊ लागले। उमा किरण किंवा इतर शैक्षणिक संस्थांमध्ये विजय पवारच्या अन्यायाला आणखी मुली बळी पडल्याच्या चर्चा आता चालू झाल्यात। आता हिम्मत करून पीडित कुटुंब बोलायला सुद्धा लागले। अशातच मंगळवारी बीड मधील एका माजी सैनिकानं एसपींना भेटून आपली तक्रार दाखल केली। 2 वर्षांपूर्वी त्यांच्या सोबत काय घडलं होतं त्या संदर्भात माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलंय की विजय पवार त्याच्या ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलमध्ये माझ्या दोन्ही मुलींना घालून पाडून बोलायचा, अपमानास्पद वागणूक देऊन जातीवाचक शब्द बोलायचा, शाळेत वर्गाबाहेर उन्हात बसवायचा, मोठ्या मुलीला कार्यालयात बोलावून बॅड टच करायचा। मुलीला या सगळ्याचा प्रचंड मानसिक त्रास झाला। या अन्यायाविरोधात आम्ही आवाज उठवला होता। तत्कालीन शिक्षणाधिकारी शिंदे यांच्याकडे तक्रार सुद्धा केलेली होती। तेव्हा त्यांनी एक कमिटी नेमली, पण त्या कमिटीला सुद्धा पवारने अपमानित करून त्यांच्यावरती दबाव आणला। पुढे तेव्हाच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे मॅडम यांची भेट घेऊन संवाद साधला। तेव्हा त्यांच्या आदेशावरून आम्ही मुलींची शाळा बदलली। विजय पवार आपल्या मुलीला त्रास का द्यायचा या संदर्भात त्यांनी धक्कादायक माहिती दिली आहे। ते म्हणाले, जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं त्या शाळेमध्ये एक रॅली काढली होती। त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना त्या रॅलीने अभिवादन केलेलं नव्हतं। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे यांनी त्या शाळेविरोधात तक्रार दाखल केलेली होती। मी युवक जिल्हाध्यक्ष असल्याने त्या तक्रारीवरती माझी देखील सही होती आणि त्या दिवसापासूनच त्यांनी माझ्या मुलींवरती अन्याय करायला सुरुवात केली। माझ्या मुलीला बोलावून ते तिला टॉर्चर करायचे। पवार काही साधा माणूस नाहीये, हे तुझ्या बापाला समजावून सांग अशी धमकी सुद्धा द्यायचे। मी रागीट असल्याने मुलीने हा प्रकार सुरुवातीला मला सांगितलेला नव्हता। एकदा मी बाहेरगावी गेल्यानं माझे सासरे विजय पवारला जाब विचारायला गेले, पण त्यांनाही अरेरावी त्यांनी केली। तुमच्यासारख्या जातीच्या लोकांना माझ्या शाळेमध्ये स्थान नाहीये, माझं काय वाकडं करायचं असेल तर करा असं म्हणत त्यांनी माझ्या सासऱ्यांना देखील तिथून हाकलवून दिलं होतं। या घटनेविरोधात 2 वर्षांपूर्वी आपण तक्रार सुद्धा दिलेली होती, पाठपुरावा केला, पण आजच्या तारखेपर्यंत काहीही कारवाई झालेली नाहीये। पण आता विजय पवार वरती गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि पोलीस अधीक्षकांनी आवाहन केल्यानंतर आपण त्यांची भेट घेऊन सविस्तर तक्रार दिलेली आहे। त्यावरती पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी तातडीनं कारवाई करण्याचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे, अशी माहिती पीडित मुलीच्या वडिलांनी म्हणजेच त्या माजी सैनिकांनी दिली। त्यामुळे आता विजय पवारचा पाय आणखी खोलात गेल्याचं दिसतंय। दुसरीकडे विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना आधी 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली होती। पोक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी 2च दिवसांची पोलीस कोठडी का मागितली यावरून आमदार धनंजय मुंडे यांनी संशय व्यक्त केलेला होता। पोलीस तपासावरती देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते। तेव्हा 24 तासाच्या आतच त्यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांकडून ग्रीन सिग्नल मिळाला। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी पथक करेल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये केली। या प्रकरणातील तपास अधिकारी देखील तात्पुरते बदलले गेलेले आहेत। 1 जुलैला आरोपींची 2 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयामध्ये हजर केले। तेव्हा सरकारी पक्षानं 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली।
पीडितेच्या पुरवणी जबाबाच्या अनुषंगानं आणखी तपास करायचा आहे. इतर पीडिता आहेत का याची माहिती घ्यायची आहे. आरोपींची गाडी, लॅपटॉप आणि अन्य काही बाबी जप्त करायच्या आहेत. तसंच काही जणांचे जबाब नोंदवायचे आहेत. या आधारावरती न्यायालयाने दोन्ही आरोपींना 5 जुलैपर्यंतची पोलीस कोठडी पुन्हा सुनावलेली आहे. दरम्यान उमा किरण शैक्षणिक संकुलात सेक्स रॅकेट चालत असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सचिन उबाळे यांनी केलाय. त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना 10 ते 15 मुलींचे फोन कॉल्स आल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला. त्यामुळे बीड जिल्ह्यात आता मोठी खळबळ उडाली आहे. या सगळ्या प्रकरणात स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांना टीकेचा मोठा सामना मात्र करावा लागतो. विजय पवार आणि आमदारांचे मोठ्या प्रमाणावरती आर्थिक व्यवहार आहेत. त्यांच्या मतदारसंघातील अनेक जबाबदाऱ्या विजय पवार पार पाडतो. आमदाराचं बळ असल्यामुळेच विजय पवार वेगवेगळे कारनामे करायचा. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने त्यांची भेट घेतली, सर्व प्लॅनिंग केली आणि त्यानंतर क्षीरसागर माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे आल्याचं सुद्धा बोललं जातं. प्रतिक्रिया देताना त्यांनी आरोपी सोबत आपले संबंध असल्याचं मान्य केलं. याशिवाय पवार सर असा वारंवार उल्लेख केल्यानं एका नीच आणि विकृत आरोपीबद्दल आमदाराची ही आदराची भाषा का, असा संतापजनक सवाल नागरिकांकडून विचारला जातोय. दरम्यान आरोपीवरती कुणाचा वरदहस्त आहे का याची चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे आमदार संदीप क्षीरसागर येणाऱ्या काळात अडचणीत सापडतील का आणि विजय पवार विरोधात माजी सैनिकांना दाखल केलेल्या तक्रारीबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतंय? प्रतिक्रिया याबद्दलच्या तुम्ही आम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.